विनंती करतो, प्रार्थना करतो। ओम त्र्यंबकम। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे भूमिका पाटील आणि माझा हा ब्लॉग नंबर 3। तर उद्या आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे। तर मग बाहेर सगळी तयारी चालू आहे। मी आत्ताच उठली आहे, म्हणजे सकाळी 6 वाजता झोपली म्हणून एवढा लेट उठली। लेट म्हणजे 12 वाजले, जस्ट आरती झाली। तर मी दाखवते, आमच्या इथं सत्यनारायणाची पूजा आहे ना, तर त्याचं चौरंग बनवताना, डेकोरेशन बनवताना आणि सगळा केलीचे खांबापासून बनवलं आहे। असला भारी वाटते बघा। अजून पूर्ण झाल्यावर दाखवेन मी तुम्हाला कसा वाटते। आता आम्ही इथं रांगोली काढायला घेता। आत्ता जस्ट लादी वगैरे पुसलं आहे आणि मी थांबलो आहे आता लादी सुकसपर्यंत। तोपर्यंत आता आमच्या रोडवर गाड्या जातात, त्या बघताय असं टाईमपास। आता आमची रांगोली झालेली म्हणजे फक्त थोडासा इकडचा पार्ट बाकी आहे, बाकी ऑलमोस्ट झालेली आहे। आणि आम्हाला दोघी नाही तर लई गरम करते ना, रस्त्यावरची धूल एवढी उडतंय का बस। गाड्या आता कंटिन्युअस चालूच आहेत। हीच आमची रांगोली फायनली झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। तर बघा आमचा चौरंग वगैरे पण डेकोरेट करून झालेला आहे। असला भारी वाटते बघा एकदम। सगळा केल्यांची खांबापासून बनवलेला आहे गाईज। इथं आमचा प्रसादाचा शिरा पण रेडी आहे गाईज बघा। तिथं बघा बायको शिवाय अजिबात राहावं नाही, लगेच व्हिडिओ कॉल करतात। आईस्क्रीम खाताना दाखवताना त्यांना असं वाटत नाही का त्यांच्या मेवणी शिना पण घेऊन यावा जराशी आईस्क्रीम। असो घ्या आमचा पण दिवस येतील घ्या। इथं आमचा मेकअप चालू आहे। ये पोरीवी बघा किती पसारा घातलाय, बारके बारके पोरीवी सगळं सामान इथं तिथं करून ठेवलंय। हायकर नीरू, हायकर क्रिवा, हायकर क्रिवा कुठे येस दाखव। मेकअप करतेस कशी मेकअप करते गाईज। इथं आता ये खराब झालेले टेडीची मेकअप करत घेतलेली आहे हिने। नीरू काय करते? बाबूचे मेकअप करते। तुम्हाला विनंती करतो, प्रार्थना करतो। ओम त्र्यंबकम नारायण देवा विधियुक्त पूजनी करिती पुराण श्रवण। आता इथं रील बनवताना एक रील बनवायला एवढा धागड धिंगाणा करतात, कोणाला काहीच जमत नाही, नुसता गोंगाट असा। हे बायकांना मी ब्लॉग व्हिडिओ मध्ये रील मध्ये घेतली नाही ना, म्हणून त्यांचा त्या टीव्हीला गाणी लावलाय ना, नाचतात बाई। कोण त्यांचा ती नाचतात। इथं हे पोरींचा धांगड धिंगाणा काही संपत नाही। आमच्या दोघींचा ऑर्केस्ट्रा चालू आहे। Oh my God! Wow! तिथं आम्ही आता
लपाछुपी खेळता. चला 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 ऑल सेट गाईज. आता आम्ही लपाछुपीला वहिनींवर डाव आहे. चला. शमिका आता आली आणि म्हणजे असा होता जो नवीन येईल त्याच्यावर डाव. तर मग आता ही लोक परत उतरतात. बघू आता कोणच्यावर येईल. मी आता एकदम कोकणात लपलेलो आहे. इथे सगळा सुनसान आहे. इथं आमचा हॉल आहे तर तिला काही दिसणार नाही. बहुत तेज हो रहा है गाईज इथं यांना झोपा आवरत नाही. नुसती झोपली नाही. इथं सगळी जण लपाछुपी घेतात. कोणचा डाव आहे. चला गाईज आम्ही आता लपायला जातो. ती आर्या बघा कशी लपलेली आहे. वलखून तर येते का. इथं आम्ही सगळी जण एवढी जण एक एक खोलीन लपलो. मी पण आहे गाईज इथं लपलोय. आमचा बेड आहे. आम्ही इथं बेडचे आडुशाला लपलो दोघी जणी. आणि तिने डाव घेतलाय बाहेर येईल ते बघू. आम्ही भेटाव का तिला. 1 तास झाला गाईज. 1 तास अजून भेटलो नाही आम्ही. आमची एक झोप झाली असती. इथं विसर्जन आणि लास्ट नाईट बघा. गाईज हिच्यावर डाव आहे. कधीपासून हिच्यावर डाव आहे आणि ही दोघी एकत्र आल्या. ही कन्फ्युज झाली कोणाला काय नाव बोलायचं पटकन. परत डाव आता तिच्यावरच. 3:30 वाजलं ना. आम्ही आता संध्याकाळी भेल करत घेतली. इथं बघा त्याच्यात आम्ही भेल करताव. एवढी आता लोक आहेत आमची आणि बाकीची लोक लपाछुपी घेतात आता. आणि आम्ही सगळ्यांसाठी भेल करताव. आम्ही तोपर्यंत टॅम्पलेस घेतली भेल बनवस पर्यंत. येस गाईज. म्हणून आम्ही हे करत आहोत. खेळवू नाही. बाहेर खेळताना तर दाखवते. थांबा तुम्हाला मी. लपाला गेला एक. तिकडे एक लपली. इथं पूजेचं हे तू पण लपलेलीस. तिकडं पण कोणतरी लपलाय. यांच्यावर नाव आहे. हे शोधतात सगळ्या ना. इथं ही लोक बसली आहेत. भाऊ सगळे आणि भूल लावत नाही केलं. आणि आम्ही आतमध्ये भेल बनवतोय. आणि भूमिका बोल पुढं काय. काही नाही गाईज. भेल झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत कंटिन्यू राहा. हा पुढे आता आम्ही सगळे भेल खातो इथं. नुसती नाटका भेलला आमचे असं काही ना काही बोलतात. मी बनवली हा काहीच भेल. इनी आणि वहिनी पण.